पोलीस म्हणजे खरं तर व्हिक्टिम असतो, जो बळी केलेला असतो. तो बळी केल्यानंतर पहिलं कोणाला व्हिजिट केलं जातं, तर पोलिसांना केलं जातं. पण अनेकदा असं बघितलं जातं, की इन्सेन्सिटिव्हिटी जी आहे, ती अ, बऱ्याचदा या पोलिसांकडे दर्शवली जाते. बऱ्याचदा माध्यमांमध्ये अशा पद्धतीचे रिपोर्ट्स पण आलेले आहेत. या सगळ्याबद्दल प्रशिक्षणामध्ये आपण काही खास नियोजन करतो का? याच्यामध्ये भावनिक प्रज्ञामंत म्हणून हा एक वेगळा सब्जेक्ट आम्ही ठेवलेला आहे, ज्याला इमोशनल क्वोशंट असं म्हटलं जातं. आणि हा आमच्याकडं कॉन्स्टेब्युलरी पासून अगदी ऑफिसर लेवलपर्यंत सगळ्यांना सगळ्यांच्या ट्रेनिंगमध्ये हा इन्क्लूड केला गेलेला आहे. ज्याच्यामुळे सिच्युएशन कशी आहे, समोरची येणारी व्यक्तीची मानसिकता काय आहे, त्याला आपण रिॲक्ट कसं व्हायचं, किंवा एखादा क्राईम सीन कसा आहे तिथं कसं रिॲक्ट व्हायचं, की याच्याबरोबरच ह्या सगळ्यांच्या रिॲक्ट होत असताना स्वतःवरती जो परिणाम होतो पोलिसावरती स्वतःवरती, त्याच्यातून त्यानं स्वतःही कसं बाहेर पडायचं, स्वतःची मानसिक हेल्थ कशी चांगली ठेवायची. कारण आपण म्हणतो तुम्ही स्वतः हॅपी असाल तर दुसऱ्याला आनंद देऊ शकता. तसं पोलीस स्वतः शांत असेल तर येणाऱ्या विक्टीमला शांत करू शकतो, त्याला सपोर्ट देऊ शकतो. तर या दृष्टीनं एक स्पेशल सब्जेक्ट या मॉड्यूलमध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्याला भावनिक प्रज्ञावंत असं म्हटलं जातं. एक बुक आहे त्याच्यावरती, ते तयार केलं गेलेलं आहे. आणि त्याचा त्यांच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करून वेळोवेळी त्यांना हे केस स्टडीजसह हा सब्जेक्ट शिकवला जातो, की ही केस झाली किंवा असं लॉ अँड ऑर्डरचं समजा हा मॉब आला तर त्याला कसं हँडल करायचं. दॅट टाइम मॉबमध्ये मॉबची सायकोलॉजी ही वेगळी असते, त्याच्यामध्ये लोक काही वेळेला वाईटही बोलत असतात. तर त्यावेळेला पोलीस हा शेवटी एक माणूस आहे, त्यालाही त्या वेदना होणार आहेत, त्यालाही ते दुःख होणार आहे. परंतु ते बाजूला सारून समोरच्याची मानसिकता समजून घेऊन त्याला रिॲक्ट कसं करायचं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं प्रशिक्षण आता या मूलभूत प्रशिक्षण केंद्रामध्ये दिलं जातं.